न्याय मिळू शकतो। आणि आपण याच बाबत अधिकची माहिती आणि अधिकचं विश्लेषण करूयात। माझा सहकारी आशिष आहे आपल्यासोबत। आशिष, खरं तर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत बोगस याद्या, बोगस मतदार हा सध्या मुद्दा चर्चेत आहे। आणि अशातच राज ठाकरे हे देखील काँग्रेस असेल, महाविकास आघाडी असेल यांच्या सुरात सूर मिळताना आपल्याला मिसळताना पाहायला मिळतात। राज ठाकरेंनी आज घेतलेली भूमिका याकडे कसं बघायचं? आपल्याला एक गोष्ट दीपक लक्षात घेतली पाहिजे की राज ठाकरे जेव्हा हा आरोप करतात तेव्हा तो आरोप फक्त बोगस मतदार याद्या किंवा निवडणूक आयोगापुरतं नसतं। आता राज ठाकरेंना मवियामध्ये एंट्री मिळवण्याकरता काहीतरी एक मार्ग हवा आहे आणि हा मार्ग निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून जातो का ह्याचं विश्लेषण सगळ्या राजकीय पंडितांनी करणं गरजेचं आहे। कारण आपल्याला माहिती आहे की याच राज ठाकरेंनी गेल्या निवडणुकांमध्ये बिनशर्त पाठिंबा दिला होता भाजपला आणि मोदींना। पण मी आता भाजप किंवा मोदींच्या गोटातला नाही आहे हे त्यांना अधोरेखित करणं गरजेचं आहे। आणि हे अधोरेखित करण्याकरता जर आपण आज बघितलं असेल की त्यांनी मुद्दामून आपण म्हणू शकतो की पंतप्रधान नरेंद्र मोदींचे व्हिडिओ लावलेत आणि कशा पद्धतीने निवडणूक आयोगावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ताशेरे ओढले होते किंवा त्यांची पोलखोल केली होती हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे। महायुतीचे नेत्यांचे व्हिडिओ लावलेले आहेत जेणेकरून आता मी महायुतीपासून वेगळा झालेलो आहे हे अधोरेखित करण्याचा राज ठाकरे प्रयत्न करतात का हे आपल्याला समजून घ्यावं लागेल दीपक। म्हणजे स्वाभाविकच तू म्हणतो त्याप्रमाणे की निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून महाविकास आघाडीमध्ये त्यांची एंट्री होणार का पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद। आणि अंतर वळूया पुढच्या बातमीकडे। खरं तर बोगस मतदारांवरून सगळे विरोधक राज्यभरातले एकवटलेले पाहायला मिळतात आणि या बोगस मतदारांविरोधात निवडणूक आयोगाला सगळे पुरावे देऊन सुद्धा हा निवडणूक आयोगाकडून काहीही कारवाई होत नसल्यानं अखेर विरोधकांनी मोर्चाची हाक दिली। आज सेना भवनात सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली। त्यावेळी निवडणूक आयोगाविरोधात 1 नोव्हेंबरला रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा विरोधकांनी दिला। पुरावे देऊनही निवडणूक आयोग कारवाई करत नसल्यानं मोर्चाच्या माध्यमातून आयोगाच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न करणार असल्याचं विरोधकांनी सांगितलं आहे। या मोर्चाचं नेतृत्व माननीय शरद पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरे साहेब, माननीय राज ठाकरे साहेब, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आम्ही त्यांना निमंत्रण देऊ। इतर जे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आमचे नेते आहेत। यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। कोणे एकेकाळी सत्तेचं केंद्रस्थान असलेला पुण्यातला शनिवार वाडा हा पुन्हा एकदा आज चर्चेत आलेला आहे आणि त्याला अर्थात कारण आहे ते म्हणजे नमाज पठणाचा व्हिडिओ शनिवार वाड्यातला व्हायरल झालेला होता।